आणि या 3-4 महत्त्वाच्या घडामोडींच्या अनुषंगाने आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या आहेत। चंद्रशेखर, सर्वात आधी वैष्णवीची सासू नणंद आणि वैष्णवीच्या पतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर आता त्यांनी जामिनासाठीचा अर्ज केलेला आहे। सुरुवातीला आपण चंद्रशेखर त्याबद्दल काय नेमकी अपडेट आहे, काय नेमकी त्या संदर्भातली माहिती आहे? अजिंक्य सर, खरं तर या तिन्ही आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली होती। आपण पाहिलं की वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि ननंद करिश्मा या तिन्ही आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर या तिन्ही आरोपींनी जे आहे ते आता जामीन मिळावा यासाठी अर्ज केलेला आहे। आपण पाहिलं की लता हगवणे अर्थात वैष्णवीची जी सासू आहे तिला आरोग्याच्या व्याधी आहेत आणि या व्याधीचं कारण पुढे करत वकिलाच्या मार्फत जे आहे ते आता जामिनासाठी न्यायालयामध्ये वकिलांना अर्ज केलेला आहे। खरं तर आता या जामिनावरती न्यायालय काय सुनावणी देतं ते पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। आणि करिश्मा जी आहे त्यांनी सुद्धा तिचा दुसरा जो वकील आहे या करिश्मानं सुद्धा जो आहे तो जामीन मिळावा यासाठी अर्ज केलेला आहे। आणि त्याचबरोबर पती अर्थात शशांक हगवणे या तिघांनी म्हणून आता जो अर्ज आहे तो न्यायालयाकडे केलेला आहे। या तिन्ही अर्जावरती आता एकत्रित सुनावणी घेऊन न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरी जी बातमी आपण पाहतो ती म्हणजे हगवणे राजेंद्र याच्या विरोधात जे आहे ते पिंपरी चिंचवड येथील म्हाळुंगे पोलीस स्थानकामध्ये एक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आर्थिक व्यवहार जे आहेत राजेंद्र हगवणे आणि एक पिंपरी चिंचवडमधील सदग्रस्त आहेत त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला होता। जेसीबी खरेदीचा सगळा आर्थिक व्यवहार होता आणि या आर्थिक व्यवहारामध्ये राजेंद्र हगवणे यांनी त्यांना दगाफाट केली, त्यांची फसवणूक केली आणि फसवणूक केल्यानंतर पैसे मागण्यासाठी राजेंद्र हगवणे याच्याकडे फिर्यादी आली असता त्यांना त्यांनी पिस्टल दाखवल्याचा आरोप त्याच्यावरती। आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे ती चाकण डिव्हिजनचे एसीपी जे आहेत राजेंद्र सिंह गौर यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते म्हाळुंगे या ठिकाणी सुरू आहे। आणि तिसरी आपण जी महत्वाची घडामोड पाहिली की कारागृहाचे जे महानिरीक्षक आहेत जालिंदर सुपेकर हे जे हगवणे कुटुंबाचे निकटवर्ती आहेत त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे 3 विभागाचा अतिरिक्त चार्ज होता। कारागृह, उपमहानिरीक्षक संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या तिन्ही उपमहानिरीक्षक पदाचा चार्ज काढण्यात आलेला आहे। त्यांच्यावरती आपण पाहिले की वारंवार अंजली दमानिया आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून आरोप केला जातोय। या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो आहे तो सुपेकर यांचा या सगळ्या घटनेला या सगळ्या गोष्टीला पाठिंबा आहे का असा आरोप केला जातोय। एकंदरीत जालिंदर सुपेकर या हगवणे प्रकरणामुळे अगदी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहेत। त्याचबरोबर करिश्मा जी आहे ती जालिंदर सुपेकर यांची जवळच्या अनेक कार्यक्रमांमध्ये गेलेल्या फोटो सुद्धा व्हायरल झाले होते। या सगळ्या घडामोडीनंतर गृह विभागाने एक मोठी कारवाई केलेली आहे आणि जालिंदर सुपेकर याच्याकडे जे असलेले 3 अतिरिक्त चार्ज होते कारागृह उपमहानिरीक्षक पदाचे 3 चार्ज काढण्यात आलेले आहेत आणि आता त्यांच्याकडे फक्त पुणे विभागाचा कारागृह महानिरीक्षक पदाचा चार्ज। या सगळ्या प्रकरणी आता अनेक घडामोडी घडत असल्याचं दिसतंय आणि आता या 3 आरोपींनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे। त्या संदर्भात नेमकं पुढे काय होतं हे देखील आपण पाहणार आहोत, त्यावर देखील आपलं लक्ष असणारच आहे। चंद्रशेखर, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।